नमस्कार, मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री या दोघांची भेट झाली विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये लिफ्ट जवळ, आणि कुणीही भेट नाकारली नाही। दोघेही एकमेकांसोबत बोलले, हसून एकमेकांचं स्वागत केलं आणि दोघेही लिफ्ट मधनं वरच्या मजल्यावर गेले जिथे त्यांना जायचं होतं। पण अचानक ही भेट झाली आणि त्या भेटीच्या अगोदर पुन्हा एकदा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि उद्धव ठाकरे अनिल परब यांची भेट झाली। एकमेकांना पेढा भरवला। मला वाटतं अगोदरच चंद्रकांतदादांनी अनिल परब यांना ॲडव्हान्समध्ये त्यांचं अभिनंदन केल्याचं सुद्धा कळतं। हे चांगले संकेत आहेत, पण यातून काय वेगवेगळे अर्थ निघतात तेही पाहू। माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार आणि रोकटोकचे संपादक पुरुषोत्तम आवारे पाटील आहेत। या दोघांच्या भेटीकडे तुम्ही कसं पाहता? नाही, खरं म्हणजे याची जी चर्चा झाली वेगवेगळ्या वाहिन्यांवरून सुद्धा, काही पोर्टलनी, काही यूट्यूबनी या पद्धतीच्या बातम्या दिल्या। आता विधानसभेचं विधिमंडळाचं अधिवेशन जेव्हा असते सुरू, तेव्हा सर्वपक्षीय लोक, सर्व पक्षाचे नेते एकमेकांना अतिशय कॅज्युअली भेटतात आणि या कॅज्युअली 2-3 मिनिटाच्या भेटीत काही राजकीय चर्चा काही अपेक्षित नसते। आणि तुम्हालाही माहिती आहे की आपण इतकी वर्ष विधिमंडळ कव्हर करतो, राजकीय चर्चा ज्या होतात त्या गुप्त जागीच होत असतात। त्याच्यामुळे फार काही अर्थ याचा राजकीय लावण्यात काही मतलब नाही, परंतु एक या निमित्ताने एक चांगला संकेत दिलेला असतो की सगळे राजकीय पक्षाचे नेते जे आहेत ते आपापल्या पक्षाच्या ध्येय धोरणांना घेऊन चालतात। समोरचा आपला कितीही मित्र असला पण तो विरोधी पक्षात असला तर त्याच्या पक्षाच्या धोरणांना विरोध असतो, त्याला व्यक्तिगत विरोध नसतो। म्हणून महाराष्ट्रामध्ये ही संस्कृती आजही कायम आहे। पण गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहिलं की महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण, जो सुसंस्कृतपणा राजकारणात दिसत होता, तो जपला अनेक नेत्यांनी। तो वारसा कायम ठेवून, मागे ठेवून ते निघून गेले आपल्यातनं, पण तो वारसा मात्र जपण्याचा पुढच्या पिढीने सुद्धा प्रयत्न केला। पण गेल्या काही वर्षांमध्ये राजकीय संस्कृती इथली पूर्णपणे नाचल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। पक्ष फुटले, आरोप प्रत्यारोप झाले आणि जिव्हारी टीका एकमेकांवर करू लागले, जे लोकांना अजिबात आवडलेलं नाही। बरोबर आहे। मध्यंतरी एक फेज महाराष्ट्राच्या राजकीय जीवनामध्ये अशी आल्याचं आपल्याला कळते। आम्ही सगळे जवळून बघत आहोत ह्या सगळ्या गोष्टी। एक फेज अशी आली होती की आता असं वाटलं होतं की आता राजकीय जीवनामध्ये, या सगळ्या राजकीय मैत्रीमध्ये कटुता येऊ लागलेली आहे आणि आपल्या सगळ्यांचं तसं मत पण झालं होतं। परंतु तरीही हे लोकशाहीसाठी काही निकोप नाही आहे। लोकशाहीची किंवा राजकारणातल्या ज्या स्पर्धा होतात त्या अत्यंत निकोप पाहिजेत, त्या स्पर्धा सुदृढ पाहिजेत। त्या अर्थाने हे डायलॉग सतत सुरू राहिले पाहिजे। पण मध्यंतरीचा तो जर पॅच वगळला, पुन्हा हे राजकीय विचार बाजूला ठेवून मैत्रीचं पर्व सुरू झालं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या आणि आपल्या महाराष्ट्रातल्या फुले शाहू आंबेडकरी विचारधारेला घेऊन जे लोकशाही महाराष्ट्रात प्रामुख्यानं चालते, इतर राज्यांमधली लोकशाही हे बघा म्हणजे बंदुका निघतात, परंतु महाराष्ट्रात सहसा राजकीय दृष्ट्या तसं होत नाही। म्हणून हे मैत्रीचं पर्व राजकीय विचारांचे जोडे बाजूला ठेवून हे चाललं पाहिजे। कौटुंबिक त्यांच्या भेटीगाठी झाल्या पाहिजेत आणि यात वेगवेगळ्या पक्षाचे जे मोठे नेते आहेत हे कधीच असं डूक धरून हे करत नाहीत की तू त्याला का भेटला। त्याच्यामुळे हे सगळं मैत्रीचं पर्व सुरू राहिलं पाहिजे असं मला तरी वाटतं। बरोबर आहे। पण आता महाराष्ट्रातलं एकंदरीत जर राजकारण, समाजकारण जर आपण गेल्या काही वर्षांपासून पाहिलं, खास करून पक्ष फुटण्याचा जो मी संदर्भ आपल्याला दिला, पण आता नव्या पर्वाची ही नांदी म्हणावी लागेल असं आपलं मत आहे। एक नवं पर्व सुरू होईल मैत्रीचं, निश्चित झालं पाहिजे ते। पण हे कशामुळे झालं? लोकसभेचे जे काही निकाल आले त्यातून बऱ्याच गोष्टी नेत्यांनी शिकल्या असं म्हणता येईल आपल्याला। निश्चित ते महत्वाचं कारण आहे। काही महाराष्ट्रात दुर्दैवानी काही नेत्यांचं गर्वहरण या निमित्ताने लोकांनी, सामान्य मतदारांनी केलंय। काय होते की राजकारणात सतत पत्ते जर सरळ पळत गेले तर ती माणसं हवेत जातात, जमिनीपासून थोडी ती वर येतात आणि प्रत्यक्ष लोकशाही रुजलेली असते जमिनी लेवलवर। त्यामुळे जमिनीवर पुन्हा या मतदारांनी दोन्हीही पक्षाला आणलं, महायुतीतल्या सगळ्या घटकांना आणलं। त्याच्यामुळे त्यांना असं वाटलं की आपण जर लोकांपासून जर तुटलो, आपला संवाद संपला, लोकांपासून दूर गेलो, तर आपण राजकारणापासून सुद्धा दूर जाऊ। हा समज जो स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी लोकांमध्ये
जेव्हा महाराष्ट्राचा मंगल कलश आणला तेव्हा त्यांनी जे पहिलं भाषण केलं त्या भाषणामध्ये सगळे संदर्भ दिले आहेत, त्यांनी इतक्या सुंदरपणे मांडलेले आहेत. त्या संदर्भाची कुठंतरी या निमित्ताने या वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना आठवण झाली, हेही नसे थोडके. आता राजकीय विश्लेषक म्हणून, पत्रकार म्हणून तुम्ही याचं अत्यंत सकारात्मक विश्लेषण केलं असं म्हणता येईल. पण लोक साधारणतः काय अर्थ केल, कारण हे व्हिडिओ लिफ्ट जवळचे व्हायरल झालेले आहेत, फोटो व्हायरल झालेले आहेत, पण याचा साधारणतः लोक कसा विचार करतील किंवा ते करतायत? एक काय आहेत की लोकांना फार काही जवळून तुम्ही आम्ही विधिमंडळ कव्हर करणारे पत्रकार ज्या पद्धतीनं जवळून राजकारण बघतो, लोक असा विचार करत नाहीत. लोकांना जवळचं राजकारण माहिती नसते. लोक आपापल्या नेत्यांच्या आदेशावर परस्पर अगदी सख्खे भाऊ, चुलत भाऊ वेगवेगळ्या पक्षात असले तर ते नेत्यांच्या आदेशामुळे डोकं फोडायलाही तयार होतात. या पद्धतीचा सुद्धा एक गट, एक समूह, एक भक्त संप्रदाय महाराष्ट्रात पूर्वीपासून आहे. त्याच्यामुळे याचे वेगवेगळे अर्थ निश्चित काढले जातील की त्या बैठकीत आता एक मतप्रवाह मी सोशल मीडियावर वाचला की 3 मिनिटात काय चर्चा होईल, तर दुसरा असं म्हणतो की 3 मिनिटात व्हायची ते चर्चा सरकार पाडण्याची पण होऊ शकते, पुढच्या मैत्रीची पण होऊ शकते, एखाद्या चुकांचं परिमार्जन पण होऊ शकते. आता हे जर तरचे सगळे प्रश्न आहेत आणि त्या वेगवेगळ्या अर्थाने वेगवेगळ्या लोकांच्या समजुतीनुसार काढल्या गेलेले अर्थ आहेत. पण त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जातील, त्याच्या चर्चा होतील. परंतु आपण जे जोडून बघणारी माणसं आहोत, आपल्यासाठी हे फार नवीन विषय नाहीये. आपण डॉट कनेक्ट करत असतो. खूप धन्यवाद पुरुषोत्तम आवरे पाटील, आपण वेळ दिला नेहमी सारखाच मॅक्स महाराष्ट्राला. थँक्यू.